शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. बदलापूरचं GI मानांकित जांभूळ या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आता GI म्हणजे त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची जमीन, पडणारा पाऊस किंवा उपलब्ध असलेलं पाणी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या भाजीला किंवा फळाला जी चव आलेली असते किंवा त्यामधले असलेले पौष्टिक मूल्य किंवा पोषक मूल्य आणि औषधी मूल्य ही काही वेळा आपण गृहीत धरतो आणि त्यानुसार भौगोलिक मानांकन दिलं जातं. बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी जे काम करावं लागलं किंवा जी चळवळ उभी राहिली आणि ते कार्य केलं आदित्य गोळे यांनी, म्हणजे जांभूळ संवर्धनासाठी लोक चळवळ राबविणारे आदित्य गोळे असं म्हणता येईल. नमस्कार सर. नमस्कार. तर जांभूळाला GI मिळवून देण्यासाठी जी चळवळ आपण उभी केली त्या संदर्भात काय सांगता येईल? भौगोलिक मानांकन हा कायदा आहे. भौगोलिक मानांकन कायदा 2001 साली केंद्र सरकारने भारतामध्ये आणला. हे माझ्या वाचनात आलेलं होतं. मी मूळचा बदलापूरचा. इथे बदलापूरला माझं सगळं बालपण तिथे गेलं. दरवर्षी मे महिन्यामध्ये आमच्याकडे जे नातेवाईक यायचे त्या नातेवाईकांना बदलापूरची काळी मैना म्हणून जे प्रसिद्ध असलेलं जांभूळ होतं ते माझे वडील प्रत्येक वर्षी सर्व नातेवाईकांना जांभळं खायला घालायचे. एक वर्ष असं झालं की त्या वर्षी जांभळं आलीच नाहीत. खूप त्याची संख्या कमी झालेली होती आणि जी जांभळं आलेली होती ती पटापट विक्री गेलेली होती आणि आम्हाला जांभळं मिळालीच नाहीत. तर मी मुंबईला गेलो होतो असंच एका कामासाठी. तर मार्केट परिसरात फिरता फिरता माझ्याजवळ जांभळाच्या पाट्या असलेले काही विक्रेते आणि काही मालक ते तिथे उभे होते. तर त्यांच्यात चर्चा अशी चालली होती की भाव जर जास्त हवा असेल तर आपल्याला ही जांभळं बदलापूरच्या नावाने विकावी लागतील. अच्छा. तर ते शब्द माझ्या कानावरती पडले आणि मग मी एकदम अरे आपल्याकडे तर जांभळं आलेली पण नाहीत, तर ह्या लोकांनी जांभळं आणली कुठनं आणि हे बदलापूरचं नाव वापरतात तरी कसं काय, तर असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि मग मी त्याच्यावरती घरी आल्यावरती विचार चालू केला की आपल्या इथे जर 60 ते 70% झाडं तुटली गेलेली आहेत तर मग आपण कन्झर्वेशनसाठी किंवा आपलं नाव वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो. तर मग माझ्या माहितीमध्ये भौगोलिक मानांकनाच्या कायद्याची मला तेव्हा माहिती मिळाली आणि मग मी या सर्व संदर्भात मग आमचे स्थानिक आमदार असतील किंवा कृषी अधिकारी असतील, तेव्हाचे पालकमंत्री असतील, या सगळ्यांकडे आम्ही याचा पाठपुरावा केला आणि मग बदलापूर जांभळाची आम्ही केस उभी केली आणि आम्हाला त्या भौगोलिक मानांकन तज्ज्ञ जे गणेश हिंगमिरे सर आहेत त्यांनी आम्हाला याच्यात मदत केली, कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्हाला ही केस एक लढा म्हणून आम्हाला उभी करता आली आणि आम्ही ती केस 2024 साली जिंकलो आणि बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळालं. परंतु हे भौगोलिक मानांकन मिळताना जी म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती येतात, तिथलं जमीन पाहतात, पाणी पाहतात, हवामान पाहतात, हो. तर ही कशी झाली प्रोसिजर? आम्ही त्याचा अर्ज दाखल केल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला. अर्ज करण्यापूर्वी सुद्धा आम्हाला एक आमची संस्था स्थापन करावी लागली. आम्ही जांभूळ ट्रस्ट स्थापन केला. त्या ट्रस्टमध्ये सुरुवातीला आम्ही 43 कुटुंब जे जांभूळ या विषयाशी संलग्न होते त्यांना आम्ही एकत्र केलं. ते केल्यानंतर भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर त्याचे जी फूड डिव्हिजन आहे त्याच्यातले शास्त्रज्ञ बदलापूरला आलेले होते. त्यांनी मृदा परीक्षण केलं. त्यांनी आपल्या फ्रूट कॅरेक्टरिस्टिक्ससाठी त्यांनी जांभळाचे काही सॅम्पल्स गोळा केली आणि मग ते केल्यानंतर त्यांनी त्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह त्याचा रिपोर्ट बनवला. त्याच्यामध्ये जांभळामध्ये नेमके काय काय औषधी गुणधर्म आहेत, आपण जेव्हा म्हणतो की बदलापूरच्या जांभळात असं वेगळं काय आहे, हे सर्व त्यांनी शोधून काढलं. तर त्यांना असं सापडलं की बदलापूरचं जांभूळ हे अँथोसायनिन या रंगद्रव्याने अत्यंत परिपूर्ण असं जांभूळ आहे. अँथोसायनिन रिच व्हरायटी म्हणून आम्हाला त्यांच्याकडनं असा एक निर्वाळा मिळाला. हे झाल्यानंतर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ह्याचा आम्ही शोध घ्यायचा सुरुवात केला. कारण भौगोलिक मानांकन जेव्हा मिळवायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये हे जांभूळ किती ऐतिहासिक आहे ह्याचे जे पास्ट रेकॉर्ड्स ह्याचे काय काय आहेत. तर आम्हाला ब्रिटिशकालीन गॅजेट सापडली. त्यानंतर बदलापुरामध्ये एक फार पूर्वी 100 वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन न्यायमूर्ती राहायचे, ते न्यायमूर्ती चापेकर, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं की माझा गाव बदलापूर. तर त्या पुस्तकामध्ये आम्हाला असा रेफरन्स सापडला की 3 महिन्यामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ या महिन्यांमध्ये बदलापूरच्या जांभळांचा व्यापार चालतो. काही कातकरी आदिवासी समाज त्याच्या व्यवसायात गुंतलेला आहे आणि 3 महिन्याचे मिळून 20 रुपये ते लोक कमवतात. 90 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड आम्हाला त्यात सापडला. तर असं एक सायंटिफिक रेकॉर्ड आणि दुसरा एक हिस्टॉरिक रेकॉर्ड हे आम्हाला शोधायला खूप ते दिवस लागले आणि त्यानंतर मग हे शोधल्यानंतर आम्ही आमची केस दाखल केली. अनेक अडचणीचा सामना करता करता आम्ही त्यात पुढे गेलो आणि मग आम्हाला त्यात यश मिळालं. आपण स्वतः शेतकरी आहात? मी टेक्निकल दृष्ट्या शेतकरी आहे. प्रत्यक्षात वडिलांकडच्या जी जमीन होती ती सर्व MIDCत गेली. आईच्या बाजूने मी शेतकरी आहे.
असं आपण नक्की म्हणू शकतो. बरोबर. आपण म्हटलं की ह्या जांभूळ फळाला 100 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. हो. तर अजून याची पार्श्वभूमी आपण शोधत जर मागे गेलो तर या संदर्भात म्हणजे तेव्हा त्या फळाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं, म्हणजे औषधी मूल्य म्हणून त्याचं सेवन केलं जात होतं का? कारण आता औषध म्हणूनच त्या फळाचं जास्त करून सेवन केलं जातं. एक जुना संस्कृतचा श्लोक आम्हाला आमच्या त्यावेळी सगळं जे आमचं फाइंडिंग चालू होती तेव्हा वाचनात आला की जंबूद्वीपे भरतखंडे भरतवर्षे आर्यद्वीपे. म्हणजे जंबूद्वीपेचा अर्थ काय की भारत हा जो खंड आहे, भारताची भौगोलिक आपण जर परिस्थिती बघितली तर तिन्ही बाजूनी समुद्र आहे, एका बाजूला आपलं हिमालय आहे. तर हा जो एक चिंचोळा असा जी पट्टी आहे ही जंबूद्वीपच आहे. जम्मू म्हणजे हे जांभळांचाच हा देश आहे. अच्छा. असं त्यात आम्हाला त्यात श्लोक सापडला. आणि त्याच्यामध्ये मधुमेहावरती इलाज करण्यासाठी जांभळाचा उपयोग पूर्वीपासून केला जात होता. अशा चरक संहिता, सुश्रुत संहिता या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पण जांभळाचे तसे रेफरन्सेस सापडले. त्यामुळे बदलापूरचं जांभूळ जे होतं ते केवळ 100-125 वर्षांपूर्वीचं नव्हतं, तर त्याला एक फार मोठी अशी ऐतिहासिक परंपरा पण होती. म्हणजे दस्तऐवजांच्या माध्यमातून आम्हाला हे समजलं. पण आता लढा देताना अजून काही समस्या आल्या असतील. आता मी तुम्हाला थोडक्यात GI मानांकनाच्या कायद्याबद्दल माहिती सांगतो. 2001 साली हा कायदा अस्तित्वात आला. सध्याचा काळ आपण म्हणतो की आपण विकसित भारताकडे वाटचाल करतोय, जी नॉलेज बेस इकॉनॉमी करायची आहे. तर नॉलेज बेस म्हणजे ज्ञानाधिष्ठित जर अर्थव्यवस्था व्हायची असेल तर भौगोलिक मानांकनाचा कायदा हा सर्व शेतकऱ्यांना एक संजीवनी देणारा कायदा आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. कारण ह्याचे प्रत्यक्ष लाभार्थी आम्हीच झालेलो आहोत. बदलापूर जांभळाला मानांकन मिळाल्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणांनी ह्याच्याकडे सकारात्मकपणे बघितलं. आमच्याकडचं जांभूळ 70% झाडं तोडलेली होती, तर रिस्टोरेशनसाठी आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप चांगलं सहकार्य केलं. आता आम्ही 30 एकरामध्ये जांभळाची झाडं लावणार आहोत. त्यानंतर ब्रँडिंगच्या दृष्टीने ज्या काही समस्या येत होत्या, तर आम्हाला लोगो डिझाईन करणं असेल किंवा वेबसाईट काढणं असेल किंवा त्या अनुषंगाने एक कॉर्पोरेट त्याला लुक द्यायचा असतो, त्या अनुषंगाने आम्हाला मदत झाली. GI मानांकन मिळाल्यामुळे आमची एक व्हिजिबिलिटी मार्केटला आली. मागच्या वर्षी आम्ही प्रायोगिक तत्वावरती बदलापूर ते ब्रिटन हा आमच्या जांभळाने प्रवास केला. अच्छा. तर GI मानांकन मिळाल्यामुळे ज्या अडचणी वेगवेगळ्या होत्या, व्हिजिबिलिटीची अडचण होती, ब्रँडिंगची अडचण होती किंवा रिस्टोरेशनची अडचण होती, कन्झर्वेशनची, या गोष्टीवरती आम्हाला उत्तरं सापडत गेली. जांभळाच्या संदर्भात आम्ही प्रायोगिक तत्वावरती वाशी मार्केट जे आपलं APMC आहे तिथले त्यांचे काही व्यापारी आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही हे 10 किलोचा आम्ही त्यात माल पाठवलेला होता. आमच्यासमोरची अडचण अशी होती की जी पेरिशेबिलिटी आहे, पेरिशेबल जांभूळ असल्यामुळे ते नाशवंत आहे, ते लगेच कन्झ्युम करावं लागतं. तर विमानात ते सगळं तिथे गेलेलं होतं आणि मुळातच जांभळावरती त्याची कुठली फवारणी वगैरे काही शेतकऱ्यांना फारशी करावी लागत नाही, की जी अगदीच जर करायला लागली तरी ती सुरुवातीच्याच काळात करायला लागते. फळ पिकल्यानंतर काय अशी त्यात कोणी फवारणी करत नाही. त्यामुळे त्याच्यात तसे काही कुठले विषारी द्रव्यांचा काही अंतर्भाव त्या जांभळात नव्हता. हे त्यांना सिद्ध झाल्यावरती ते माल आमचा क्लिअर झाला पुढे. आणि आता तुम्हाला मुद्दामून सांगतो की केंद्रीय वाणिज्य मंत्रालय जे आहे आपलं, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, त्यांनी असा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की देशातल्या सर्वच जे कृषी माल आहेत त्यांना आपल्याला मानांकन किंवा पेटंट या कक्षेवर त्यांना आणायचं आहे. भारत मंडपम जे दिल्लीतला आहे त्याने सांगितलं की 10,000 वस्तू किंवा शेतमाल असेल त्यांना आपल्याला GI मानांकनाच्या कक्षेमध्ये आणायचं आहे. तर जे या माध्यमात जे शेतकरी सगळं ऐकत आहेत त्यांनी असं बघावं की आपल्या मालाच्या मागे आपल्या गावाचं नाव जोडलं गेलेलं आहे का आणि त्याला काही ऐतिहासिक परंपरा आहे का. तर असं जर असेल तर त्याला मानांकन मिळू शकतं. त्याचं ब्रँडिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं. तुमच्यावरती समोरच्या ग्राहकाचा विश्वास चटकन बसतो, कारण मानांकन मिळवणं अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि एकदा तुम्ही त्या अग्निदिव्यातनं पुढे गेलात की त्या कृषी मालाला एक गुणवत्ता प्राप्त होते आणि त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना, त्या प्रोड्युसर्सना एक चांगला भाव मिळतो. बरोबर आहे. पण आपण म्हटलं की शेतकऱ्यांना जरी भाव मिळाला तरी जेव्हा ग्राहक खरेदी करतो त्यांना कसं कळणार का हे GI मानांकित आहे? त्यावर काही लोगो किंवा असं काही? आता ह्याच्यात कळीचा मुद्दा असा आहे की ह्याचं ब्रँडिंग नेमकं कसं करायचं, कारण लोगो म्हणा किंवा तुमची वेबसाईट म्हणा ह्याला काही मर्यादा असणार आहेत. तर शेतकऱ्यांनाच ऑथोराइज युजर या मानांकनाच्या कायद्याच्या माध्यमातून करता येतं की माझ्याकडे हा माल जर आहे आणि मी त्या भौगोलिक मानांकनाच्या नकाशाच्या कक्षेच्या आतमध्ये जर असेल तर कृषी विभागाच्या माध्यमातून ऑथोराइज युजर्स आपल्याला त्यात डेव्हलप करता येतात. की आता समजा फॉर एक्झाम्पल एक 10 हेक्टरचं क्षेत्रफळ आपण घेतलं की त्या क्षेत्रफळाच्या अंतर्गत महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी होत असेल किंवा फॉर एक्झाम्पल घोलवडचा चिकू होत असेल किंवा बदलापूर जांभूळ होत असेल, तर त्या क्षेत्राच्या अंतर्गत जे शेतकरी आहेत त्यांनी त्या संस्थेकडे अर्ज करायचा की ज्या गोष्टीसाठी तुम्हाला मानांकन मिळालेलं आहे
तोच माल मी माझ्या शेतात पिकवतोय आणि माझं क्षेत्र हे तुमच्या त्या नकाशाच्या अंतर्गत आहे. हे जर जो शेतकरी समजा पुढे आला तर तो त्या मानांकनाचा ऑथोराइज युजर होईल, त्याला पण ते सर्टिफिकेट मिळेल आणि त्याचं वाहन जेव्हा रजिस्टर होणार तेव्हा त्याला ते सर्टिफिकेट येईल. त्या माध्यमातून तो सांगू शकेल की हा माल माझा आहे. एक प्रायोगिक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी देवगड हापूसवाल्यांनी, जी माझ्या वाचनात आलेली गोष्ट आहे, त्यांनी असं केलं की त्यांच्याकडे जो आंबा येतो त्याला त्यांनी बारकोड लावला. बारकोड लावल्यानंतर त्यांचे जे ऑथोराइज युजर होते त्या व्यतिरिक्त समजा कोणी त्यांचा आंबा मार्केटला आणला आणि जर समजा त्यांनी देवगडचं नाव वापरलं तर ह्यांना आक्षेप घेण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून पेनल्टी त्यांना चार्ज करता आली. आणि आता आपण मार्केटला बघतो की कर्नाटकचा आंबा किंवा गुजरातचा आंबा मार्केटला येतो आणि आपल्या नावाने ते विकतात. पण जेव्हा ऑथोराइज युजर आपल्या मार्केटमध्ये असतील तेव्हा एक मेकॅनिझम आपण त्यामध्ये उभं करू शकतो आणि त्यामुळे आपण त्याच्यातनं प्रिव्हेंट करू शकतो आणि ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस वाढवू शकतो की बाकीच्या लोकांकडे तुम्ही माल विकत घेऊ नका, कारण तो आमच्या नावाचा गैरवापर करून ते विकत आहेत, त्यांच्या त्या मालामध्ये आमचे गुणधर्म नाहीत. आणि त्यामुळे ग्राहकांची पण फसवणूक टळते. माल विकणारा जो शेतकरी असेल त्याला 4 पैसे चांगले मिळतात आणि त्या माध्यमातून एक मूल्यवर्धनाची साखळी त्याच्यामध्ये निर्माण होते. बरं, शेतकरी आपला माल जेव्हा व्यापाऱ्याला विकतो तेव्हा व्यापारी कुठे सांगतो की ह्या इकडचा जांभूळ आहे असं? आता एक नवीन गोष्टी मार्केटला पण आता इंट्रोड्यूस करायला सुरुवात केलेली आहे. हे अजून मार्केट काय फुल्ली डेव्हलप झालेलं मार्केट नाही. म्हणजे APMC कायदा जो होता असा निर्णय घेतला गेला की शेतकऱ्याने त्याचा माल कुठेही विकावा. यापूर्वी तो ठरलेल्याच लोकांना त्यांना विकायची परवानगी होती किंवा आता काही अशा कमोडिटी आहेत की त्याच्यात लागत मूल्याच्या 1.5 पट हमी भाव सरकार देतो. तर ह्या गोष्टी आता हळूहळू आता शेतकऱ्यांना समजायला लागलेल्या आहेत की आपल्या हक्कांचं आपण संरक्षण कसं करायचं. GI कायदा असेल किंवा तुमचं पेटंट असेल किंवा लायसन्स असेल या किंवा PPV-FRA खूप चांगला कायदा आहे की प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मर्स ॲक्ट. ह्या कायद्याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमच्या हातात एक सर्टिफिकेट येतं जे यापूर्वी कोणी या शेतकऱ्याने त्याचा वापर केलेला नाही आहे. तर जेव्हा आपण ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणार, जेव्हा आपल्याला विकसित भारत करायचा आहे, तेव्हा 2047ची स्थिती काय असायला हवी तो विचार आपण आज करायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून मग जेव्हा शेतकरी याच्याकडे बघायला लागतील, जेव्हा त्यांच्या हक्काचं त्यांना संरक्षण मिळायला लागेल, तेव्हा नवीन पिढी शेतीमध्ये येईल, तेव्हा आणखीन 4 चांगले उद्योजक या शेतीच्या विषयाकडे गांभीर्याने बघायला लागतील. शेवटी काय ग्राहकांना गुणवत्ता पाहिजे, शेतकऱ्यांना चांगले पैसे पाहिजे आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा मीट होतात तेव्हाच तिथे उद्योजक निर्माण होत असतात. त्यामुळे ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे असं मला निश्चित म्हणावंसं वाटतं. बरोबर. सर, जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये फळं असतील किंवा भाज्या असतील तेव्हा विक्रीचा प्रश्न पण संभवतो आणि मग हा GI जांभूळ आहे तेव्हा ह्याची विक्री करण्याच्या बाबतीत पण काही समस्या आल्या? आता तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की GI मानांकनाची आम्ही जेव्हा केस दाखल केली त्यानंतर सलग 2 वर्ष आमचं जांभूळ उत्तर प्रदेशला आम्ही पाठवू शकलो. उत्तर प्रदेशला एक बाजारपेठ निर्माण झाली. त्यानंतर देशांतर्गत जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये GI मानांकन असलेल्या गोष्टींना एक वेगळा प्रेफरन्स त्याच्यामध्ये असतो. WTOच्या माध्यमातून किंवा बाहेरच्या देशात आपल्याला काही पाठवायचं असेल तर त्यावेळी सुद्धा GI मानांकन असणं, तुम्हाला सांगायला आनंद वाटला की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता त्यांनी सांगितलं की शेतमालाची जी ओळख आहे त्या ओळखीचा पासपोर्ट म्हणजे ते GI टॅग आहे. तर त्या अनुषंगाने समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यामुळे आम्हाला फारसा त्यात काही कष्ट यापुढे करायला लागतील असं वाटत नाही. आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न मिळणं म्हणजे हे GI फारच महत्त्वाचं असं म्हणता येईल. प्रत्येक फळाला काहीतरी इतिहास असेल किंवा तिकडची जमिनीचं वैशिष्ट्य असेल, हवामान असेल, तर यासाठी शेतकऱ्यांना आपण कसं एकत्र आणू शकतील? आता हा जो युनिकनेस जो आहे ना, हा भौगोलिकदृष्ट्या जो आपला बेसिक एक्झाम्पल सांगतो की महाराष्ट्राचा पॅरेंट रॉक आहे की ज्याच्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे, तर आपलं बसाल्ट खडकावरती आपलं सर्व महाराष्ट्राचं शेती क्षेत्र प्रामुख्याने आहे. ह्या बसाल्टवरती असल्यामुळे काय होतं, बरेच वेळा खडकातले गुणधर्म मातीमध्ये वरती येतात आणि ते झाल्यानंतर आपल्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची नदीची, जे आता गोदावरी असेल, तापी असेल, कृष्णा असेल, या वेगवेगळ्या नद्यांचा पाण्याचा भाग असतो. त्यामुळे त्या पाण्याचे अंश त्या मातीमध्ये उतरतात. आज आपल्याकडे 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या हवामानाप्रमाणे, त्या मातीप्रमाणे, त्या पाण्याप्रमाणे त्या स्थानिक ठिकाणचं जे कृषी उत्पादनं असतात त्याच्यात ते गुणधर्म उतरतात आणि ते उतरल्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी नैसर्गिक रचना तयार होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्रीवर्धनची सुपारी, श्रीवर्धननी रोठा सुपारी ही खूप प्रसिद्ध होती आणि त्याला आम्हाला 300 वर्षांपूर्वीचा त्याचा आम्हाला पुरावा सापडला. एक राजा होता, तो दुपारचं जेवण झालं की त्याला
केळवे रोडचं पान लागायचं अच्छा. आणि श्रीवर्धनच्या रोठ्याची सुपारी त्याला लागायची जेवण झाल्यानंतर. तर हे वैशिष्ट्यपूर्ण त्या भागात असल्यामुळेच त्यांना ते प्राप्त व्हायचं. आणि आता शेतकऱ्यांनी आपली ओळख पुढे घेऊन यावं आणि त्यांनी GI मानांकनाच्या कायद्याच्या माध्यमातून त्याने आपला स्वतःचा विकास करून घ्यावा. आता याच्यामध्ये कसं होतं मॅडम, की आजपर्यंत केवळ टेस्ट अँड प्रेफरन्सवरती किंवा किती लोकांना हे आवडलं याच्यावरती लोक काम करत होते. पण आता कृषी या विषयामध्ये संशोधनाच्या माध्यमातून त्या प्रत्यक्ष वस्तूमध्ये नेमके कॅरेक्टरिस्टिक आहेत तरी काय हे आता सिद्ध करण्यासाठी त्या वेगवेगळ्या गोष्टी आता आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये संशोधनाच्या माध्यमातून शेतीचा विकास हे करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी वेगवेगळ्या फळांसाठी संशोधन केंद्र आज कार्यरत आहेत. बदलापूर येथे जांभूळ संशोधन केंद्र आणण्यासाठी खूप प्रयत्नशील आहोत. आणि जेव्हा आपण त्याचं संशोधन करणार तेव्हा आपल्याला त्याच्यातल्या गुणधर्मांची माहिती होणार. त्या बियांमध्ये नेमके काय पोषक गुणधर्म आहेत, जांभळाच्या घरात काय पोषक गुणधर्म आहेत, किंवा झाडाची एक टॅक्सॉनॉमी आपण म्हणतो, टॅक्सॉनॉमीमध्ये काय काय स्वरूपाचे त्यात वैशिष्ट्य आहेत. त्याच्या सगळ्याचं टॅब्युलेशन जेव्हा होईल, त्याच्यावरती जेव्हा स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टीने सर्व गोष्टी आपण जेव्हा कलेक्ट करू, त्या माध्यमातून आपल्याला एक चांगला डेटाबेस तयार होईल. आणि डेटाबेसमधनं जे बेस्ट असेल ते आपण निवडू शकू आणि आपल्या निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला मिळेल आणि मग त्या माध्यमात त्याचं प्रोपगेशन करू शकू. आणि जेव्हापासून सुधारित शेती झाली तेव्हापासून म्हणजे जाती पण संकरित आल्या आणि पुन्हा आता देशी जाती आहेत त्यांना महत्त्व आलेलं आहे. तर जांभळाच्या आत्ता जी लागवड आहे त्या पूर्वीपासूनच्याच जाती आहेत की आपण नवीन जातींची लागवड केलेली आहे? चांगलं दर्जेदार संशोधन केंद्र जर झालं तर देशातली जी वेगवेगळ्या स्वरूपाची वाहनं आहेत जांभळाच्या विषयातली संकलित करू शकू आणि त्या माध्यमात पुढे बेस्ट व्हरायटी आपल्याला फाइंड आउट करता येईल. आत्ता आपण लागवड केली आहे ती कोणती जात? आधीपासूनच्या आहेत त्याच आहेत? भौगोलिक मानांकन कायद्यात असं सांगितलेलं होतं की ते झाड जे आहे ते 40 वर्ष जुनं असलं पाहिजे. 40 वर्ष जुनं झाड जेव्हा आपण निवडतो तेव्हा ते झाड कोणी संकरित केलेलं असण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे 40 वर्ष जुनी जी झाडं होती त्याच्यापासून ज्या बिया पडल्या त्या बियांचं आम्ही संकलन केलं. त्याची एक छोट्या स्वरूपाची आम्ही बीज बँक जी असते, सीड बँक, ती आमच्या ते आम्ही डेव्हलप केली आणि त्याच्यातनं जी रोपं उगवून आली ती झाडं आम्ही सध्या लागवडीसाठी घेतलेली आहेत. आणि आता मोठ्या प्रमाणावर जांभूळ लागवड करायची आहे, पण मग ती फक्त बदलापूरमध्येच की संपूर्ण असं विचार केलाय की ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा? खूपच छान प्रश्न विचारला आपण. तेव्हा मी अर्ज केला ना तेव्हा केवळ आम्हाला व्हरायटीचा अर्ज करायचा नव्हता, तर आम्हाला त्याचा एक नकाशा द्यायचा होता की तुम्हाला काय वाटतं की कोणत्या नकाशाच्या किंवा कोणत्या टेरिटरीच्या अंडर असणारं जांभूळ किंवा असणारी माती ही त्या जांभळासाठी उपयुक्त आहे. तर GI टॅगची जी रजिस्ट्री आहे त्याने आम्हाला तो आमचा नकाशा अप्रूव्ह करून दिलेला आहे आणि त्या नकाशाच्या आत जेवढं क्षेत्र आहे त्याच ठिकाणी आम्ही बदलापूरचं जांभळाचं म्हणजे चांगल्या पद्धतीने संवर्धन करू शकणार आहोत. तर त्या क्षेत्रफळाच्या अंतर्गत आम्ही करणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल त्याच स्वरूपाचं त्याच कन्सिस्टन्सीचं वाण उगवेलच याची काही गॅरंटी देऊ शकत नाही. आज महाबळेश्वरची समजा आपण स्ट्रॉबेरी बघितली तर महाबळेश्वर व्यतिरिक्त आपण जेव्हा स्ट्रॉबेरीची लागवड करायला जातो तर महाबळेश्वरचे गुणधर्म आणि अन्य मातीतले गुणधर्म हे एक नसतात. त्यामुळे तो मॅप आपण रजिस्टर करून घ्यायचा आणि त्या मॅपच्या अंतर्गत असलेले जे हवामान आहे, तिचं पॅरेंट रॉक आहे, त्यातलं जे नदीचं पाणी आहे, जे थोडक्यात काय वॉटर, आणि त्यानंतर तिथलं असलेलं जे क्षेत्रफळ आहे त्या अंतर्गत जर त्या शेतकऱ्यांनी त्याचं ते वाण संवर्धित केलं तर त्याच्यामध्ये चांगले गुणधर्म उतरणार आहे. त्यामुळे हा सर्वांचा साकल्याने अभ्यास आता शेतकऱ्यांनी यापुढच्या काळात करायला हवा असं मला नक्की म्हणावं वाटतं. सर, ज्या वेळेला आपण हा GIचा लढा कोर्टामध्ये नेला आणि मग जमिनीमध्ये काय आहे वैशिष्ट्य हे आपल्याला सांगावं लागलं, तिथे प्रूव्ह करावं लागलं, तर काय वैशिष्ट्य आहे बदलापूरच्या जमिनीमध्ये की जे जांभूळ प्रसिद्ध होऊ शकतं किंवा त्याला GI मिळू शकतं? खरंच चांगला प्रश्न आहे. बदलापूरच्या वैशिष्ट्य असं की आम्ही उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती आमचं गाव आहे, शहर आहे म्हणू शकतो. बदलापूरची जमीन ही लायटरायटिक सॉइल आहे, जे लाल रंगाची त्यात मृदा आहे, त्यात लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि लोहाचं प्रमाण असलेलं ते जांभळाचं झाड ज्या मातीत आहे ते लोह शोषून घेतं आणि त्या जांभळामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ॲनिमियासारख्या आजारावरती सुद्धा जांभळाचा उपयोग होऊ शकतो, मधुमेहावरती उपयोग होऊ शकतो. हे आम्हाला केव्हा कळलं? जेव्हा मी मृदा परीक्षण करून घेतलं तेव्हा. यापूर्वी आम्हाला याची काय माहिती नव्हती. आता गाळाची मृदा वेगळी असते, मराठवाड्यातली मृदा वेगळी असणार आहे, विदर्भातली मृदा वेगळी असणार आहे, अमरावतीतली वेगळी असणार आहे, किंवा आपल्या जळगावची केळी ज्या मातीत होतात ती जळगावची माती वेगळी असणार आहे. तर हे जेव्हा आपण सॉइल प्रोफाईल जेव्हा आपण सगळी समजून घेऊ तेव्हा आपल्या मातीत नेमकं आपण काय चांगलं उगवू शकतो हे त्या शेतकऱ्याला समजणार आहे की आपल्या मातीमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे पण फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे. त्या अनुषंगाने आपण ती खतांची मात्रा बदलू शकतो.
समजा सरसकट खताचं नियोजन केलं तर शेतकऱ्याला अपेक्षित यश मिळणार नाही, अपेक्षित त्याला रिझल्ट त्याला दिसणार नाही त्याच्यामध्ये. मग शेतकरी म्हणतो की मी एवढं चांगलं खत घातलं. म्हणजे आम्हाला पण याची काय फारशी माहिती नव्हती. जेव्हा मी केस लढायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला बारकाई एक एक गोष्टी समजायला लागल्या. आता बदलापूरच्या जांभळाला GI मिळालेलं आहे, याच्या पुढे आपलं काय किंवा अजून पुढे यामध्ये काय करायचं आहे? आता आमच्या समोरचा सर्वात मुख्य आणि यक्ष प्रश्न जो होता तो आहे तोडलेल्या झाडांचं पहिल्यांदा संवर्धन करायचं होतं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहाय्याने आणि अन्य आमची बदलापूरची जी कुळगाव नगरपालिका आहे, जे स्थानिक लोकप्रशासन संस्था ज्या आहेत त्या किंवा ग्रामपंचायती आहेत, तर त्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा संवर्धनाचा एक फार मोठा ड्राईव्ह आम्ही आता हातात घेतलेला आहे. जो आम्ही नकाशा अप्रूव्ह केला त्यात 40 गावं होती. त्या 40च्या 40 गावातल्या ग्रामपंचायतींना आम्ही भेटून तुमच्या पद्धतीत इन सिटू कन्झर्वेशन त्याचं करावं असं मी सर्वांना आवाहन केलेलं आहे. हे केल्यानंतर जेव्हा त्या झाडांना जांभळं येतील त्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग असेल, आता जांभूळ शॉर्ट्स असतात, ड्राय जांभूळ नावाची एक वेगळी संकल्पना आहे की जे वर्षभर तुम्ही खाऊ शकता. त्या अनुषंगाने जे स्टार्टअप्स असतात त्या माध्यमातून त्यात व्हॅल्यू ॲडिशन जेव्हा आपण करणार तेव्हा पुढे आम्हाला भविष्यात त्या दृष्टीने वाटचाल करता येईल. आता सर्वात आमचा यक्ष प्रश्न असा आहे की जांभळाचं संवर्धन, त्याच्यावर आम्ही काम करतोय. आम्ही आता मागची 3 वर्ष ट्रस्टच्याच माध्यमातून आम्ही सगळं इंटरस्टेट ट्रान्सपोर्ट किंवा इंटरस्टेट एक्सपोर्ट केलेला आहे. भविष्यात पुढे आम्ही त्याचा लोगो आता आमचं डिझाईन करून झालेलं आहे, आमची वेबसाईट आलेली आहे. तर त्या माध्यमातून आम्ही जांभळाच्या एक छोटासा स्टार्टअप चालू करणार आहोत आणि जांभळाची विक्री आम्ही बदलापूरच्या बाहेर नेण्याचा आमचा मानस आहे. एकंदरीत GI मिळणं हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने खूप चांगलं असं म्हणता येईल की त्यामुळे त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत चालू राहतो. तर जांभूळ मॅडम आजपर्यंत बांधावरती होतं, आता बांधावरच्या गोष्टी आता मुख्य शेतीत यायला लागलेल्या आहेत. जांभळाकडे आजपर्यंत कोणी फायद्याची शेती म्हणून बघत नव्हतं. आता मला अनेक लोकांचे व्हिडिओ येतात की आम्ही आमच्या शेतामध्ये 100 झाडं लावलेली आहेत, आम्ही आता यापुढे जांभळाची शेती चालू करणार आहोत, किंवा आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी लागवड केलेली होती तर ह्यापुढे आम्ही काढणी पश्चात नियोजन कसं करायचं. तर असं ते आता लोकांचा आता ह्याच्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आता हळूहळू दिसायला लागलेला आहे. बरोबर. आणि या संदर्भात आपण जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.